श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय पहिला. श्री नृसिंह सरस्वती यांनी सरस्वती गंगाधर यांच्याकडून 5वा वेद समजल्या जाणाऱ्या श्री गुरुचरित्राची रचना करून घेतली. श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात सरस्वती गंगाधर यांनी श्री गणेश, सरस्वती, माता पिता, संतजन आणि श्री गुरूंना श्री गुरुचरित्र निर्विघ्नपणे पूर्णत्वास नेण्यासाठी विनंती केली आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापुरात राहत असता त्यांचा नामधारक नावाचा एक भक्त श्री गुरूंच्या दर्शनासाठी अतिशय व्याकुळ होऊन घराबाहेर पडला. नामधारक मनोमन श्री गुरूंना विनंती करतो, तुम्हीच आमचे माता पिता आहात. तुम्हीच जर आमच्यावर रागावलात तर आम्ही कुणाकडे जावे. नामधारकाची ही प्रार्थना ऐकून जशी एखादी गाय आपल्या वासराकडे धावत येते त्याप्रमाणे श्री गुरु नामधारकासमोर प्रकट होतात. श्री गुरूंना आपल्या समोर पाहताच नामधारक त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाला आणि कायमस्वरूपी श्री गुरूंना आपल्या हृदय मंदिरात स्थापित केले. श्री गुरु चरणार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय दुसरा. गुरुकृपा झाल्यावर मनुष्य दुःखमुक्त होतो. सर्व देव त्याला वश होतात आणि काळावरही तो विजय मिळवू शकतो. त्रिदेव जरी एखाद्यावर कोपले तरी त्याचे रक्षण गुरु करतात, परंतु गुरु जर कोपले तर कुणीही रक्षण करू शकत नाही. नारायणांच्या नाभिकमळातून उत्पन्न झालेल्या चतुर्मुख ब्रह्मदेवाने कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाच्या माध्यमातून सृष्टीची रचना करून सांगितले की जी व्यक्ती माता, पिता आणि गुरु यांची सेवा करील तिला कलीचे दोष लागणार नाहीत. गोदावरीच्या तीरावर आंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल मुनींचा पुत्र वेदधर्म यांनी आपल्या शिष्य दीपकाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः कुष्ठरोगी होऊन त्याला काशीला घेऊन गेले. तेथे दीपकाची भक्ती, श्रद्धा आणि सेवेमुळे प्रसन्न होऊन त्याला दीर्घायुष्य व वाचासिद्धीचा आशीर्वाद दिला. श्री गुरु चरणार्पण. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय तिसरा. श्री गुरु नामधारकाला सांगतात की जो व्यक्ती मनात संशय ठेवून सेवा करतो तो नेहमी चिंताग्रस्त राहतो. त्या उलट मनातील संशय दूर करून सेवा केल्यास श्री गुरु भरभरून कृपा आशीर्वाद देतात. पुढे नामधारक श्री गुरूंना विचारतो की देवांना पृथ्वीवर अवतार का घ्यावा लागला. तेव्हा श्री गुरु सांगतात की एकादशीचा उपवास सोडण्यास उशीर होऊ नये म्हणून अंबरीश ऋषींनी अतिथी म्हणून आलेल्या दुर्वासा ऋषींची वाट न पाहता पाणी ग्रहण करून व्रताचे पारण केले. यामुळे कोपलेल्या दुर्वासा ऋषी अंबरीश ऋषींना शाप देणार तेवढ्यात आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी नारायण वैकुंठातून तेथे प्रकट झाले आणि म्हणाले, मला शाप द्यावा. तेव्हा पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी दुर्वासा ऋषींनी नारायणांना वेगवेगळ्या योनींमध्ये पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय चौथा. ब्रह्मदेवाने सृष्टी चालवण्यासाठी 7 मानसपुत्रांची निर्मिती केली. मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलक, क्रतू आणि वसिष्ठ. अत्री ऋषींपासून गुरु परंपरा सुरू झाली. त्यांची पत्नी अनुसूया सर्व पतिव्रतामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे तिने जर ठरवले तर स्वर्गातील देवांचे स्थान पण हिरावून घेऊ शकते अशी भीती इंद्र आदी देवांना वाटल्यामुळे ते त्रिदेवांकडे मदत मागण्यासाठी गेले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनुसूयेचे सत्वभंग करण्यासाठी भिक्षुकाचे रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. आम्हाला नग्न होऊन अर्थात अग्नीचे संस्कार न झालेले अन्न वाढा अशी विनंती केली. तेव्हा अनुसूया मातेने मनोमन प्रार्थना केली की हे अतिथी माझी बालके आहेत. त्याच क्षणी तिन्ही देव बालके झाली आणि अनुसूया मातेने त्यांना स्तनपान करून तिन्ही देवांनी एकाच बालकाच्या रूपात माझ्या पाशी राहावे अशी विनंती केली असता त्रिदेवांपासून दत्त महाराजांची निर्मिती झाली. श्री गुरु चरणार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 5वा. दत्त महाराजांनीच कलियुगात दक्षिण भारतातील पिठापूर येथील अप्पलराज आणि सुमती यांच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार घेतला. या दाम्पत्यास अनेक अपत्ये झाली. त्यापैकी एक आंध्रा आणि दुसरा पांगळा हेच जिवंत राहिले. अमावस्येला पितृश्राद्ध असता सुमतीने भिक्षुकाच्या रूपात आलेल्या दत्त महाराजांना भिक्षा दिली असता तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार झाला.
मी वैरागी, तपस्वी आणि योगश्री हीच माझी पत्नी, म्हणून माझे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे सांगून दोन्ही भावांचे वैगुण दूर केले. तुमच्या वंशात अखंड संपत्ती, सुख आणि विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन साधू लोकांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमास प्रस्थान करून पुढे गोकर्ण तीर्थास गेले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 6. 6व्या अध्यायात दत्त महाराज नामधारकास सांगतात की महापराक्रमी रावणाच्या गर्वाचे हरण करण्याकरिता भगवान शंकर अर्थात मीच गोकर्ण येथे महाबळेश्वर स्वयंभू लिंगाच्या स्वरूपात लोककल्याणाकरिता श्री गणेशाद्वारे स्थापित झालो. पुलस्त्य ब्राह्मणाची पत्नी कैकया शंकराची मोठी भक्त होती. तिचा पुत्र रावण यानं आपल्या आईला मातीच्या शिवलिंगाची पूजा करताना पाहिले असता तो अत्यंत क्रोधानं व गर्वानं शंकरालाच लंकेत आणण्यासाठी कैलासावर गेला. तेव्हा भगवान शंकर त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आत्मलिंग देऊन म्हणाले की 3 वर्ष या शिवलिंगाची पूजा केल्यास तू माझेच स्वरूप होशील. हे पाहून नारायणानं नारद व श्री गणेशाला रावणाच्या मार्गात विघ्न आणून ते आत्मलिंग स्थापन करण्यास सांगितले. रावणानं अत्यंत बळानं ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला असता ते गोकर्णाकार झाले आणि म्हणून या पवित्र शिवलिंगास गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. श्री गुरुचरणार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 7. 7व्या अध्यायात गौतम ऋषींनी मित्रासह राजास गोकर्ण महाबळेश्वराचे महत्त्व सांगितले आहे. इक्ष्वाकू वंशातील राजा मित्रासह याने अरण्यात एका राक्षसाला मारले असता त्या राक्षसाच्या भावाने मानवाचे रूप धारण करून श्राद्धाच्या दिवशी राजाच्या घरी आलेल्या वसिष्ठ ऋषींना नरमांस शिजवून वाढले. तेव्हा कोपलेल्या वसिष्ठ ऋषींनी राजालाच 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा श्राप दिला. ब्रह्मराक्षस झाल्यावर पुन्हा राजाच्या हातून ब्रह्महत्या घडली असता ऋषी गौतम यांनी राजाला अनुभव सांगितला की सौदामिनी नावाच्या एका स्त्रीच्या हातून अनेक पातके घडल्यामुळे तिला पुढे आंधळी, कुष्ठी अशा चांडाळीचा जन्म प्राप्त झाला. परंतु या चांडाळीच्या हातून नकळत गोकर्ण महाबळेश्वराची सेवा घडली आणि तिला शिवदूतांनी विमानातून स्वर्गात नेले. एवढी महती गोकर्ण महाबळेश्वराची आहे. तेव्हा राजा मित्रासह निस्संदेह होऊन पत्नीसह गोकर्ण महाबळेश्वर स्वयंभू लिंगाचे दर्शन घेऊन पापमुक्त झाला. श्री गुरु चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 8. 8व्या अध्यायात शनिप्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज गोकर्णात 3 वर्ष गुप्त राहिले. पुढे 4 महिने श्रीगिरी पर्वतावर वास्तव्य करून कृष्णा गंगा तीरावर असलेल्या कुरवपुरास आले. कुरवपुरातील एका ब्राह्मण दाम्पत्याचे पूर्वकर्मानुसार अनेक पुत्र मृत्युमुखी पडले. एक मंदबुद्धी पुत्र तेवढा जगला. ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर लोक निंदेला कंटाळून आई व मुलगा गंगेमध्ये प्राण अर्पण करण्यास जात असता श्रीपाद स्वामींची कृपादृष्टी त्यांच्यावर पडली व त्यांनी शनिप्रदोष व्रत करावे असं सांगितले. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याप्रमाणे गवळ्याच्या लहान मुलाने दगडाचे शिवलिंग तयार करून शनिप्रदोष पूजा केली असता भगवान शिव प्रसन्न होऊन त्या जागी रत्नजडित शिवालय निर्माण करून तुझ्या आईच्या उदरी नारायण अवतार होईल असा आशीर्वाद दिला. श्रीपाद यतींनी ब्राह्मण स्त्रीला शनिवारी प्रदोष असता शंकराची पूजा केल्यास तुला माझ्यासारखा पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन तिच्या पुत्राला महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न केले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 9. कुरवपुरात श्रीपाद स्वामींनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्य त्रिकाळ गंगेकाठी स्नानसंध्या करावयास जात असता तेथे एक धोबी रोज कपडे धुण्यासाठी येत असे व गुरुमुनींना नित्य नमस्कार करीत असे. तेव्हा त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीपाद मुनींनी तू नित्य आमच्या आश्रमात सेवा केल्यास तुझी सर्व संसार चिंता दूर होईल असे सांगितले. त्यानंतर धोबी नित्य श्रीपाद मुनींच्या आश्रमात झाडलोट करू लागला. एके दिवशी गंगेकाठी आलेल्या राजाचं ऐश्वर्य व वैभव पाहून धोब्याच्या मनात वासना व लालसा निर्माण झालेली पाहून श्रीपाद मुनींनी तू राज्यभोग उपभोगून शेवटी माझ्या नृसिंह सरस्वती अवतारात माझी भेट घेशील असा आशीर्वाद दिला. वासना ही जन्मजन्मांतरी मोक्षप्राप्तीच्या आड येते असे धोब्याला सांगून पुढे आश्विन द्वादशीला
मृग नक्षत्रावर श्रीपाद स्वामी निजानंदासाठी गंगेत अदृश्य झाले. परंतु भक्तगणांना आजही श्रीपाद प्रभू कुरवपुरात दर्शन देतात. श्री गुरु दत्तात्रेयार्पणम्.